नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजा रडतच कबीर आणि उमेरला सांगत असते की सत्यदादा येथे आला होता कारण त्याची मुलगी सुखात आहे हे डोळे भरून बघण्यासाठी आणि माझ्या सुखाचे डोळे भरून वाट बघणाऱ्या माझ्या आई आणि सत्यदादाला, त्यांच्या निष्पाप डोळ्यामध्ये स्वप्न भरलेल्या माझ्या आईला आणि सत्यदादाला मी कायमचं तोडून टाकले केवळ फक्त तुमच्यासाठी. तुमची इज्जत साबूत ठेवता ठेवता माझी इज्जत. तुम्हाला तर तुमच्या मनातला तुमचा जीवनसाथी मिळतो, पण माझं काय? म्हणून गुंजा खूप रडत असते. उमेरला सुद्धा खूप वाईट वाटते. गुंजा म्हणते की यापुढे मी ना कुणाचं प्रेम आणि ना कुणाची बायको होऊ शकते. तेव्हा कबीर म्हणतो की झाले का तुझे सर्व बोलून? टोमणे तुझे सुरू झाले. सतत बायको प्रेम असेच टोमणे मारत असते. एका पारचा माझा जीव घेऊन टाक. तेव्हा उमेर म्हणतो की अरे बिरादर, तू हे काय बोलतोस? तेव्हा कबीर म्हणतो की अरे कायम ही बायको बायको असे टोमणे मारत असते, मग मी काय करू? आणि गुंजाला म्हणतो की एक काम कर, तू येथेच बसून राहा, बाहेर यायचे सुद्धा नाही. आणि रागाने बाहेर निघून जातो. तर उमेर कबीर कबीर असे म्हणत तो सुद्धा बाहेर कबीरच्या मागे जातो. तर गुंजा खूप रडत असते. तेवढ्यात तिथे रोहन येतो आणि गुंजा एकटीच रडत रूममध्ये आहे असे बघून तो खूपच खुश होतो. आणि रोहन मागून जो नैतिक असतो तो सुद्धा येतो आणि रोहनला बघू लागतो. त्यानंतर इकडे कबीर बाहेर येतो. तर उमेर सुद्धा त्याच्या मागे येऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागतो. तेव्हा कबीर उमेरला म्हणत असतो की तू काही कर, पण गुंजाला येथून ताबडतोब घेऊन जा आणि बस जर नाही मिळाली तर तू तिला काहीतरी मला कॉल कर, मी इथून काहीतरी मॅनेज करतो, परंतु लगेच तू गुंजाला इथून घेऊन जा. उमेर म्हणतो की तू सुद्धा टेन्शन घेऊ नको, स्टेजवर जा आणि मृण्मयीला सुद्धा टेन्शन देऊ नकोस, मी सर्व काही व्यवस्थित मॅनेज करतो. तेव्हा उमेर म्हणतो की तू एकदा निर्णय घेतला, मग तो शेवट कसा करायचा? मी तुझा मित्र आहे ना, तो मी सर्व काही मॅनेज करतो. तेव्हा कबीर जायला निघतो आणि जाताना पुन्हा उमेर म्हणतो की हे सर्व करत असताना मी तुझ्यासोबत जरी असलो तरी कबीर, तुझे काही वागलास ते मला अजिबात पटलेले नाही, पण तरीही मी हा विषय तुझ्यापर्यंत कधीही परत घेणार नाही आणि तुला त्याबद्दल कधी प्रेशरसुद्धा देणार नाही. म्हणून उमेर हा कबीरला प्रॉमिस करतो की मी कधी कुणाला याबद्दल सांगणारसुद्धा नाही, हा तुझ्या मित्राचा एक वादा समज. तेव्हा मात्र इकडे रोहन हा उभा असतो आणि गुंजाने त्याच्या थोबाडीत दिल्याचे क्षण त्याला आठवतात आणि तो बदला त्याला पूर्ण करायचा असतो. म्हणून तो दरवाजा लावून घेतो आणि गुंजाजवळ येतो आणि गुंजाच्या खांद्यावर हात ठेवत डार्लिंग असे खुश होऊन बोलतो. तेव्हा रोहनला बघून गुंजा घाबरते आणि तू येथे काय करतोस असे ती त्याला म्हणते आणि तेथून उठते. तेव्हा लगेच रोहन हा मी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी इथे आलो म्हणून गुंजाला धरतो. तेव्हा गुंजा त्याच्या कानाखाली द्यायला लागते. तर रोहन म्हणतो की आज मी तुझ्या हातचा मार खायला नाही आलो, त्या दिवशी खाल्ला ना तुझ्या हातचा मार. गुंजा म्हणत असते की सोड मला आणि सोड म्हणून तू तिथून निघण्याचा प्रयत्न करत असते. मात्र रोहन तिला बेडवर ढकलून देतो आणि कुठे पळशील, इतके दिवस मला जे भुरळ पाडते त्याचा रिझल्ट मला लगेच देऊन टाक. आणि हे बघ किती माहोल छान आहे, तुला जर मेंटल सपोर्ट लागत असेल. आणि आपल्या खिशातून दारूची बाटली काढतो आणि हे बघ तीच दारूची बाटली, तोच ब्रँड, आवडते ना तुला, मग घे. तेव्हा गुंजा रागाने ती बॉटल फेकून देते आणि परत तेथून जायला निघते. तर रोहन तिला परत धरतो. गुंजा रागाने त्याला म्हणते की सोड मला, नाहीतर मी जोराने ओरडेल. तेव्हा रोहन खुश होऊन हसतो आणि ओरड ना जोरामध्ये डार्लिंग, ओरड जोरामध्ये असे गुंजाला खुश होऊन म्हणू लागतो. गुंजा म्हणत असते की नाटक्य मला सोडून दे, नाहीतर तुझ्यासाठी उद्याचा दिवस हा उजडणार नाही. तेव्हा रोहन म्हणत असतो की मला धमकी देतेस की काय काय करायचे ते करून दाखव आणि जबरदस्तीने तो गुंजावर जबरदस्ती करू लागतो. गुंजा म्हणत असते की सोड मला. त्यावर इकडे बाहेर रेशीम आणि कविता कबीरजवळ येतात आणि पोलीस गेले का असे विचारतात, कारण मायामामी खूप भडकलेल्या आहेत. कविता म्हणते की कबीर भाऊजी, सर्वेश्वर मामा पोलीस आल्यामुळे खरंच टेन्शनमध्ये आले आणि खरंच तर कबीर म्हणतो की वहिनी तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही सर्व काही पोलिसांना मॅनेज केले.
तेव्हा कविता म्हणत असते की कबीर भाऊजी, मृण्मयी तुम्हाला दोघांना फोटो काढण्यासाठी बोलावते, तुम्ही प्लीज जा. रोहन कुठे आहे? तेवढ्यात नैतिक हा धावत येतो. तेव्हा नैतिक सांगायला लागतो की तो बॅड बॉय. तेव्हा कविता म्हणते की नैतिक, मी तुला किती वेळेस सांगितले रे, असे बॅड बॉय वगैरे नाही बोलायचे. तेव्हा नैतिक सांगत म्हणतो की तो रोहन दादा आहे ना, तो कबीर दादाच्या रूममध्ये आहे. आणि नैतिक तेथून पळून जातो. तर कविता म्हणते की कबीर भाऊजी तुम्ही जा, मृण्मयी तुमची वाट बघते. तेव्हा कबीरच्या लक्षात येते की नैतिक काय म्हटला की रोहन कबीरच्या रूममध्ये आहे. तर लगेच कबीर उमेरला विचारतो, गुंजासुद्धा माझ्याच रूममध्ये आहे ना? तेव्हा कबीर आणि उमेर धावतच रूममध्ये येतात. तर इकडे रोहन हा गुंजावर जबरदस्ती करत असतो. रोहन खुश होऊन गुंजाला म्हणत असतो की सगळे लग्नामध्ये बिझी आहेत, तुला वाचवण्यासाठी कोणीच येणार नाही, येथे फक्त तू आणि मीच. तेव्हा कबीर आणि उमेर दरवाजापाशी येतात आणि दरवाजा लॉक कसा असे कबीर विचारतो आणि गुंजाला आवाज देत असतो. रोहनला सुद्धा आवाज देतो. तर गुंजाही जोरात साहिबा असे ओरडते. तेव्हा कबीर आणि उमेर शेवटी दरवाजा उघडण्यात यशस्वी होतात आणि समोर बघतात तर रोहन हा गुंजावर जबरदस्ती करतो. तर गुंजा धावतच कबीरच्या मागे येते. तर कबीरला रोहनचा खूप राग येतो. तर रोहन लगेच म्हणतो की ही मुलगी चोरी करत होतीस. तेव्हा कबीरला आणखीन राग येतो आणि तो लगेच रोहन म्हणतो की ही मुलगी चोरी करून पळून जाऊ नये म्हणून मी हिला कोंडून घेतले होते. तेव्हा कबीर विचारतो की म्हणून तू दरवाजा लावून घेतला होतास का? आणि रोहनची चांगली धुलाई करून आल्या दिवसापासून तुझी मी वागणूक बघतो, असे त्याला चांगली पिटाई करत बोलत असतो. उमेर म्हणतो की कबीर याला चांगला चोपून काढ, कारण याला सोडूच नको. आणि गुंजाला म्हणतो की गुंजा तू ठीक तर आहे ना? तेव्हा गुंजा खूप घाबरलेली असते. तेव्हा रोहन हा कबीरला म्हणत असतो की दीड दमडीच्या मुलीसाठी तू मला मारतोस. तर कबीर म्हणतो की आता फक्त मारलेस, मृण्मयीचा भाऊ आहे म्हणून सोडले. मृण्मयीचा भाऊ जर नसता तर आत्तापर्यंत तुला इथून गाडले सुद्धा असते. आणि त्याला हाताला धरून म्हणतो की चल बाहेर, तुझ्या त्या माया त्याला खरे तुझे रंग दाखवतो. तेव्हा गुंजा लगेच कबीरला अडवते. गुंजा म्हणते की अगोदरच माझ्यामुळे खूप टेन्शन आले आहेत आणि या लांडग्याला सोडून द्या, कारण मी येथून जाणारच आहेत. ह्या लांडग्यामुळे स्वतःला इतका त्रास का करून घेता साहेबा? तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा तू सांगतेस का हे? आणि अशा माणसांना जर सोडून दिले तर म्हणूनच गुन्हे हे वाढत जातात. तेव्हा गुंजा हात जोडते आणि हात जोडून म्हणते की अगोदरच माझ्यामुळे खूप संकट आली, तुमची गुन्हेगार मी ठरली, त्यामुळे प्लीज तुम्ही याला सोडून द्या. आणि याला जर बाहेर नेले तर त्या माया मॅडम मलाच दोषी ठरवतील. तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा काय बोलतेस, याने तुझी अब्रू. तेव्हा गुंजा म्हणते की अब्रू साहेबा, कुठपर्यंत माझी अब्रू वाचवतान? आणि रोहनकडे बोट दाखवत गुंजा म्हणते की येथे याच्यासारखे लांडके आणि डोंगरवाडीमध्ये गेल्यानंतर त्या भूत्यासारखे लांडके कुणापासून मला तुम्ही कायम वाचवतान, त्यामुळे प्लीज माझी लढाई मलाच लढून द्या. आणि गुंजा हात जोडते. तर उमेर म्हणतो की कबीर गुंजा एकदम बरोबर बोलतील, कारण त्या माया मॅडम ह्या गुंजालाच दोषी ठरवतील. तेव्हा कबीर हा रोहनला म्हणतो की गुंजा म्हणते म्हणून तुला सोडले आणि चल येथून चालता हो. तेव्हा उमेर सुद्धा एक सणकण अशी रोहनच्या कानाखाली देतो आणि बाहेर गेल्यानंतर काही कुणाला सांगायचे नाही की येथे काय घडले ते, अशी त्याला धमकी सुद्धा देतो. त्यावर रोहन बाहेर निघून जातो. तर गुंजा हात जोडून साहेबाला म्हणते की साहेबा काही चुकलं असेल तर माफ करा. आणि उमेरला म्हणते की चला आता आपण निघूयात. गुंजा आपलं गाठोडं घेते आणि जायला निघणार तर कबीरच्या डोळ्यामध्ये पाणी येते आणि थांब गुंजा असे तो लगेच गुंजाला बोलतो. तेव्हा कबीर म्हणतो की गुंजा तू कुठेही जाणार नाही, तू येथे माझ्यासोबतच येथे राहायचे, कारण आत्ता जे काही घडले ना त्यानंतर माझा निर्णय बदलला. तर गुंजा वळून कबीरकडे बघते. कबीर म्हणतो की तुझ्या जीवाला रोहन आणि भूत्या यांच्यापासून धोका आहेस, त्यामुळे तू कुठेही जाणार नाही. तेव्हा गुंजा ऐकायला तयार होत नाही. कबीर म्हणतो की मी सांगतो म्हणून तू येथेच राहायचे, कुठे जाणार नाही आणि आमच्यासोबतच राहायचे. मृण्मयीची सुद्धा आता पाठवणी होईल, त्यामुळे आमच्यासोबत तू घरी यायचे. उमेरला सुद्धा खूप आनंद होतो. तेव्हा कबीर बाहेर निघून जातो. तर उमेर हा गुंजाला म्हणतो की आता तू व्यवस्थित आवरून बाहेर ये. तर उमेर सुद्धा बाहेर निघून जातो. त्यानंतर इकडे लगेच मृण्मयीची वाट लावण्याची तयारी चालू असते. माया आणि मृण्मयी ह्या खूप रडत असतात. सर्वजण हे मृण्मयी चालली म्हणून रडत असतात. माया रडत म्हणत असते की अगं आई आहे मी तुझी, घरच्या कामाची तुला सवय नाही, खूप लाडात वाढवले ग मी तुला.
सासरी जाऊन तुझे लाड होतील पण कष्ट तुझे नाही कमी होणार. तेव्हा मात्र गुंजाच्या लक्षात येते की सर्वेश्वर काका येथे का दिसत नाही. आत्ता तर ते यावेळी येथे असायला हवेत. तेव्हा मधू ही मायेला म्हणते की वहिनी, आम्ही मृण्मयीला आमची मुलगी म्हणून घेऊन जातो, सून म्हणून नाही. गुंजा लगेच धावत सर्वेश्वरकडे येते तर सर्वेश्वर इकडे जेथे त्याने कन्यादान ओतले तेथे येऊन बसलेला असतो, एकटाचा असतो. तेव्हा मात्र इकडे माया ही मृण्मयीला म्हणत असते की अगं, तू घरची कामं कशी करशील जॉब वगैरे करून, मला खरंच त्याची खूप काळजी वाटते. म्हणून आणखीनच ती मृण्मयीला मिठी मारत रडत असते. संपूर्ण वरडाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते. सर्वेश्वर तेच सर्व आठवत असतो आणि त्याला असे वाटते की मृण्मयीच त्याच्या मागे आली असणार. म्हणून तो म्हणतो की खरंच मला माहिती होते की माझी मुलगी माझ्या मागे नक्की येणार. तेव्हा लगेच गुंजा म्हणते की काका. तेव्हा सर्वेश्वर मागे वळून बघतो आणि गुंजा, तू? मला वाटले की मृण्मयी आली. तेव्हा गुंजा म्हणते की अहो, त्या कशा येतील, त्या बाहेर आहे तिकडे. तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की निघालीस का मृण्मयी? तेव्हा गुंजा म्हणते की दशे काका, तुम्हाला माहितीच नाही. गुंजा म्हणते की आता त्या सासरी निघाल्यात म्हणून त्यांच्या पाठीवर बापाचे हात, हे मायेचा हात पडायला नको का? तेव्हा गुंजा सर्वेश्वरला म्हणते की मृण्मयीताईची पाठवणी करण्यासाठी प्लीज तुम्ही तिकडे चला. तेव्हा सर्वेश्वर डोळ्यामध्ये भरून पाणी येते आणि माझ्या आयुष्यामधील सर्वात दुःखाचा सण म्हणजे असा आहे हा. जेव्हा मृण्मयी लहान होती, तिचा शाळेचा पहिला दिवस होता आणि तिला सोडण्यासाठी मी शाळेत गेलो होतो. तेव्हा तिचा तो रडवलेला आणि व्याकुळवाणा चेहरा मला अजूनसुद्धा आठवतो आणि मी तिथेच दिवसभर तिथेच बसून राहिलो. तेव्हा गुंजा म्हणते की अहो, तेव्हा त्या लहान होत्या. तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की अजूनसुद्धा ती मला लहानच वाटते. सर्वेश्वर म्हणतो की आपल्या मुलीला असे परके करताना मला खरंच रडायला येते. सर्वेश्वर सुद्धा खूप रडत असतो. गुंजा म्हणते की हे देवाला सुद्धा चुकले नाही की आई वडिलांना त्यांची मुलगी ही परक करणं. तेव्हा लगेच गुंजाच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मृण्मयी आणि कबीर घरी येतात आणि माप ओलांडण्याचा म्हणजे मृण्मयीचा गृहप्रवेश असतो आणि त्याच वेळेस अशोकदादा जोराने ओरडतात कारण नित्य आणि नैतिक हे गाडीसमोर आलेले असतात आणि तेव्हा धावतच सर्वजण तिकडे जातात आणि एकटी गुंजा ही त्या मापाजवळ असते आणि तिचा कुणाचा तरी धक्का गुंजाला लागतो आणि गुंजाच्या धक्क्याने ते माप हे ओलांडले जाते. म्हणजे मृण्मयीच्या अगोदर गुंजाचाच गृहप्रवेश त्या घरामध्ये होतो. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.